Good morning students, page number 193. Solve problem number 3. Anita, Sunita and Kavita were partners in a business sharing profits and losses in the ratio of 2:2:1 respectively. Their balance sheet. प्लॅन्ट झालेले जुन्या पुस्तकात तिथं लँड अँड बिल्डिंग करून घ्यायचे. प्लॅन्टच्या ऐवजी ॲडजस्टमेंटचे टिक मार्क करून घेऊ आपण. 1 जुलै 19ला कविता डाईट झाली त्याने ठेवायचं. 1 जुलै म्हणजे त्या ठिकाणी मार्च संपल्यानंतर एप्रिल, मे आणि जून 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन नफ्यासाठी करावं लागेल. डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अचानक निर्माण झालेली देयता आहे. इन्व्हेस्टमेंट सोल्ड आहे 10% प्रॉफिट. लोन वेअर पेड ऑफ. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग डेप्रिसिएटेड 800 अँड फर्निचर 1100. गुडविल 15,000 रेज आहे. कविता वॉज एंटाइटल्ड टू गेट हर शेअर इन प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ. प्रॉफिट फॉर 2019-20 वॉज इस्टिमेटेड म्हणजे अंदाजे ॲट ₹10,000. द अमाऊंट ड्यू टू कविताज एक्झिक्युटर वॉज पेड बाय NEFT. कविताच्या वारसांना जे पैसे द्यायचे ते NEFTद्वारे द्यायचे. म्हणजे कविताचे वारसाचं ॲबिलिटीला आता पैसे ठेवायचे नाही, त्याचं पेमेंट करून टाकायचे. नेहमीप्रमाणे 3 अकाउंट तयार करून घ्यायचे. रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट. आपण मांडायला सुरुवात करूया. लँड अँड बिल्डिंग ॲसेट बाजूला लिहायचे. इन्व्हेस्टमेंट ॲसेटला, फर्निचर ॲसेटला, डेटर्स ॲसेटला, RDD थोडं विचार करायचे बाजूला ठेवायचे. बँक आपण बँक अकाउंट करू आपल्या कॅल्क्युलेशनसाठी. बँक अकाउंट त्याच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,200 घेऊ. त्यानंतर गुडविल 10,000 हे लक्ष ठेवायचे. त्यानंतर कॅपिटल दिले अनिता, सुनीता, कवितेचं कॅपिटलचे क्रेडिटला लिहून टाकायचे. बॅलन्स ब्रॉट डाऊन बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000, 20,000. क्रेडिटर्स, बिल्स पेबल, लायबिलिटी बाजूला लिहायचे. नाही तर घेतले लायबिलिटी बाजू क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. त्यानंतर बँक लोन 8,000. बँक लोनचं पेमेंट करायचं आहे त्यामुळे लायबिलिटीला लिहायचं नाही. ॲडजस्टमेंट फर्स्ट. ऑन 1 जुलै 19 कविता डाईड. ऑल द डेटर्स वेज कन्सिडरेड ॲज गुड. हे डेटर्सचे जे 800 बुडणार होते ते वसूल होत आहेत म्हणजे फायदा होतो. रिव्हॅल्युएशनचे क्रेडिटला बाय RDD अकाउंट 800 आणि हे जे 20,800 आहे ते ॲसेटला लिहून टाकायचे. ॲसेटला डेटर्स 20,800 पाहिजे घेतले. त्यानंतर कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर अ कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाईचं देणं निर्माण झालं मध्येच. ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. ₹900 द्यावं लागतात. रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला टू कॉन्टिंजंट लायबिलिटी 900. देयत आहे लायबिलिटी बाजूला. कॉन्टिंजंट लायबिलिटी 900. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट वेर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंट 10% नफ्याने विकली. इन्व्हेस्टमेंटची किंमत 30,000 आहे. 10% 3,000 फायदा झाला. बाय इन्व्हेस्टमेंट रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला बाय इन्व्हेस्टमेंट 3,000. त्यानंतर 30 आणि 33,000 रुपये आले बँकेत जमा करायचे. बँकेच्या डेबिटला टू इन्व्हेस्टमेंट 33,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट नंबर 4. लोन्स वेअर पेड ऑफ. हे जे लायबिलिटीला लोन आहे 8,000 त्याचं पेमेंट करून टाकायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी बँकेच्या क्रेडिट बाजूला बाय बँक लोन 8,000 8,000 देऊन टाकायचे. त्यानंतर लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिशिएशन 800. फर्निचरचं 1,100. लँड अँड बिल्डिंगमधून वजा करायचे 800. इथं नाही केलेली डायरेक्ट केलेली आहेत पहा. आणि फर्निचरमधून हे 1,100 वजा करायचे. ॲसेटची किंमत कमी झाली. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू लँड अँड बिल्डिंग 800 टू फर्निचर 1,100. ॲडजस्टमेंट नंबर 6. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. इट वॉज टू बी रेज इन द बुक्स. हे बघा ॲसेटला गुडविल दिलेले 10,000 आणि आता किती सांगितले त्यांनी 15,000. म्हणजे किती वाढले 5,000 वाढले की नाही. 5,000 वाढले. ॲसेटला जे गुडविल आहे ना हे 10,000 आणि हे 5,000 ॲड करायचे 15,000 झाले पहा. आणि हे 5 जे वाढलेत ना ते कॅपिटलच्या क्रेडिटला वाटून द्यायचे. कॅपिटलच्या क्रेडिटला बाय गुडविल अकाउंट 2,000 1,000 2,000 1 रेशोमध्ये वाटून दिले.
त्यानंतर कविता वॉज एंटायटल टू गेट हर शेअर इन द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेथ. प्रॉफिट फॉर 1920 वॉज इस्टिमेटेड ₹10,000. 10,000 अंदाजे नफा आहे पहा. त्याच्यावर कॅल्क्युलेशन केलेले आहे, पुस्तकात दिले वर्किंग नोटमध्ये पहा. 10,000 गुणिले 3 महिन्याचं कॅल्क्युलेशन करायचं म्हणून 3/12 आणि रेशो 1/5 आहे. म्हणजे 3/12 केलं तर 2,500 येईल आणि 5ने जर भागलं 5×5 25 म्हणजेच ₹500. ॲसेट बाजूला लिहायचं पहा. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500 आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट कवितेच्या कॉलममध्ये 500. नंतर ॲडजस्टमेंट नंबर 8. द अमाऊंट ड्यू टू कविता एक्झिक्युटर वॉज पेड बाय NEFT. कविताचे वारसांना जे पैसे द्यायचे ते NEFTद्वारे द्यायचे, जे आता लायबिलिटीला द्यायचे नाही. पहिला अकाउंट क्लोज करू पहा. कोणती बाजू जास्त आहे? इन्कमची 3,800 याच्यातून हे 2,800 वजा केले म्हणजेच 1,000 प्रॉफिट आला. टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रॉफिट. अनिता, सुनीता, कविता 1,000 वाटून द्यायचे, म्हणजे 5ने भागायचं. 5 दुने 10 आणि 2 गुणायचं आहे, म्हणजे 200 गुणिले 2 400, 400 आणि 200. हा प्रॉफिट कॅपिटलच्या क्रेडिटला लिहायचा. बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट प्रॉफिट 400, 400 आणि 200. त्यानंतर आता आपण कवितेचं अकाउंट टॅली करू पहा. कवितेच्या क्रेडिटला 21,700, 21,700. डेबिटला काहीच नाही, 21,700 इथे लिहायचं टू कविताज एक्झिक्युटर लोन अकाउंट. जर हे पैसे दिले नसते तर आपण लायबिलिटी बाजूला घेतले असते, पण आता याची पेमेंट केलेले आहे म्हणून बँकेच्या क्रेडिटला बाय कविताज एक्झिक्युटर लोन अकाउंट म्हणायचं 21,700. हे 21,700 देऊन टाकायचे. आता लायबिलिटी लिहायची गरज नाही कारण त्याचं पेमेंट केलं. त्यानंतर दोघांचं कॅरेट डाऊन. सुनीताचं 42,400, 42,400. डेबिटला काहीच नाही, टू बॅलन्स कॅरेट डाऊन इथं लिहून टाकले. त्यानंतर अनिताचं पण 42,400 घेतले, बॅलन्स घेतलं, वरती काहीच नाही वजा करायला 42,000. ही दोन्ही रकमा लायबिलिटीला लिहायचं बॅलन्स शीटच्या. कॅपिटल अकाउंट अनिता, सुनीता इथं लिहून टाकले या दोन्ही रकमा. आणि आता आपल्याला त्या ठिकाणी हे टॅली करायचं. याची बँकची टोटल फक्त पहा. बँकेची म्हणजे ही टोटल डेबिटची किती आली? 41,200. याच्यातून हे 2 पेमेंट केले, 21 आणि 8, म्हणजे 29,700 पैसे वजा केले. 41,200तून 29,700 वजा केले म्हणजे किती बॅलन्स राहिला? 11,500. इथे घेतलं पहा 11,500. हे 11,500 बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. हा 11,500 इथे लिहिलं आहे बाय ॲसेटला डायरेक्ट त्यांनी. बँक 11,500, 11,500. आणि आपलं बॅलन्स शीट टॅली करते 1,17,700. 1,17,700 बॅलन्स शीट टॅली होते. प्रॅक्टिस करायची, 2दा 3दा व्हिडिओ पाहायचा. अत्यंत सोपं गणित आहे. तिसरं गणित आपण आता संपवलेलं आहे.